नमस्कार। घटक गुणाकार अध्ययन निष्पत्ती 371 दैनंदिन व्यवहारात गुणाकार भागाकार यांसारख्या क्रिया करतात। चला तर मग गुणाकार करूया। मुलांनो, आपण मागच्या इयत्तेमध्ये गुणाकाराची पूर्वतयारी केली होती, म्हणजेच पाढे तयार कसे करायचे हे शिकलो होतो। तर गुणाकारामध्ये पाढे हे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्हाला पाढे पाठांतर असणे खूप गरजेचे आहे। चला तर मग एक छोटेसे उदाहरण आपण बघूया। शिक्षक दिनाच्या दिवशी राम, रोहन आणि मीना यांनी प्रत्येकी 3 फुले आणली आणि सीमाने त्या 3 फुलांचा एक छानसा पुष्पगुच्छ तयार केला। प्रत्येकाने आणलेली 3 फुले असे तिघांची मिळून 9 फुलं झाली। प्रत्येकाची 3 अशी एकूण तिघांची फुलं म्हणजे 3 वेळा 3 घेऊन केलेली बेरीज। परंतु 9 हा 3 आणि 3 यांचा गुणाकार आहे, म्हणजे तिघांचाही गुणाकार आपण केलेला आहे। म्हणजे प्रत्येकाने आणलेल्या फुलांची बेरीज करण्यापेक्षा आपण 3 फुले म्हणजे एकूण फुले व एकूण मुले यांचा गुणाकार केला। याच प्रकारचे आपण अजून एक उदाहरण बघूया। सांग बरं टीना, समोर एकूण 5 प्लेट आहे। प्रत्येक प्लेटमध्ये 3 सफरचंद ठेवलेले आहेत, म्हणजे एका प्लेटमध्ये 3 तर एकूण 5 प्लेटमध्ये किती सफरचंद आहे? बाई, एका प्लेटमध्ये 3 म्हणजे 3 ची 5 वेळा बेरीज केली तर उत्तर 15 येईल। परंतु मी 3 गुणिले 5 म्हणजेच 3चा पाढा 5 पर्यंत म्हटली आणि 3 पाचे 15 असे 15 उत्तर काढले। व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे। म्हणजे याचा अर्थ तुला गुणाकार समजलाय।